शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत लोकमत नांदगाव गौरव 2024 पुरस्काराने सेवानिवृत्त मुख्याध्यापक हेमंत रंगनाथ कातकडे यांना सन्मानित करण्यात आले। या सन्मानामुळे नांदगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। हेमंत कातकाडे यांनी वसंतराव नारायणराव नाईक माध्यमिक विद्यालय येथे तब्बल 29 वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्य करत असंख्य विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले। शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांकेंद्री कार्यपद्धतींमुळे त्यांनी शिक्षक आणि पालकांमध्ये विशेष विश्वास संपादन केलाय। पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना हेमंत कातकडे यांनी या सन्मानाचे श्रेय आपल्या आई वडिलांना, कुटुंबियांना तसेच शालेय जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांना दिले। त्यांच्या सहकार्य, संस्कार आणि प्रेरणेमुळेच आज हा मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। त्यांच्या या गौरवाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि नागरिकांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी हेमंत रंगनाथ कातकडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, व्ही.एन. नाईक हायस्कूल, मनमाड। सर्वप्रथम आज 26 जुलै कारगिल विजय दिवस। सर्व बलिदान दिलेल्या सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो आणि जे सैनिक आपल्या संरक्षणासाठी देशाच्या सीमेवर लढत आहेत त्यांना मानाचा मुजरा करतो। माझं शिक्षण MSc, B.Ed, B.Ped, DCM असं झालेलं आहे। 29 वर्ष मी नाईक हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवा केली आणि मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो। माझ्या जीवनाचं मी जर श्रेय देईल तर माझे कुटुंब, माझे आईवडील आणि विशेषतः माझ्या जीवनात भेटलेले मला गुरु, मग ते शाळेतले गुरु असो, ते 11वी-12वीचे गुरु असो, BScचे असो, MScचे असो, B.Edचे असो, B.Pedचे असो किंवा छात्रसेना आणि अनेक माध्यमातून मला जे गुरु भेटले त्या सर्वांना माझ्या या कामाचं किंवा मी आत्तापर्यंत जी प्रगती केली किंवा जे काही मिळवलं याचं सर्व श्रेय माझ्या गुरूंना येतो। माझं शिक्षण सेंट जॉर्ज हायस्कूलमध्ये इयत्ता 10वीपर्यंत झालं। इयत्ता 12वी मी इंडियन हायस्कूलमध्ये केली। त्यानंतर BScला मी MSG कॉलेज मालेगाव येथे गेलो। 10वीला असतानाच माझा सेंट जॉर्ज हायस्कूलमध्ये माझ्या गुरुवारांनी माझा पूर्ण सर्वांगीण विकास केला। माझी विज्ञानाची आवड इंडियन हायस्कूलने 11वी-12वीला निर्माण केली। BScमध्ये असताना मला कॅप्टन AJ सोनवणे नावाचे गुरु भेटले की ज्यांनी मला NCCची आवड निर्माण केली। त्या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रेम निर्माण झालं। मी NCCचे अनेक कॅम्प केले। त्या ठिकाणी मी NCCमध्ये सुद्धा जनरल चॅम्पियन झालो। त्यानंतर MSG कॉलेजमध्येच मला मेहर सर म्हणून मला क्रीडा शिक्षक मिळाले। त्यांच्या माध्यमातून मी जनरल चॅम्पियन झालो आणि अनेक स्पर्धा जिंकल्या, राज्यस्तरावरच्या असतील किंवा त्याच्याही पेक्षा मोठ्या स्पर्धा असतील। त्यानंतर माझं B.Ed MSc मी माझी KTHM कॉलेज इथं केले। त्या ठिकाणी मला उच्च शिक्षणाची आवड माझ्या गुरूंनी निर्माण केली। मी विद्याप्रतिष्ठानच्या बारामतीमध्ये B.Ed केलं आणि त्या ठिकाणी कुठंतरी शिक्षक होणं आणि शिक्षकाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने या राष्ट्राचा विकास करू शकतो किंवा विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करून एक चांगला भारतीय नागरिक घडवू शकतो अशी मला कुठंतरी प्रेरणा मिळाली। त्यानंतर माझं B.Ped मी परत मालेगावला केलं। हे कार्य करत असताना अजून एक मी 1985 पासून जय जय महाराष्ट्र माझं हे गीत गायला सुरुवात केलं। ते अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं, अनेक कार्यक्रमांमध्ये त्या गीताचं मी गायन केलं आणि आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शिक्षक म्हणून जय जय महाराष्ट्र गीत हे सगळ्यात जास्त वेळेस मी गायलेलं आहे आणि त्याच गीताला पुढे राज्यगीताचा दर्जा प्राप्त झाला। यानंतर मी माझ्या कला, क्रीडा, शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक अशा अनेक कामांमध्ये, अनेक कार्यांमध्ये मला संधी मिळत गेली। सामाजिक म्हणाल तर लायन्स क्लबच्या माध्यमातून मी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेऊन गरजूंना मदत केली। आध्यात्मिक म्हणाल तर दिंडोरीच्या श्री स्वामी समर्थ मार्गाच्या माध्यमातून आमचे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलं। मी माझं योग शिक्षण परमपूज्य रामदेव महाराजांच्या माध्यमातून घेतलं आणि मी योग शिक्षक झालो। अशा प्रकारे क्रीडा असेल, माझा विज्ञान विषय असेल,
माझं योग शिक्षण असेल किंवा छात्रसेना, कारण नंतर मी शाळेमध्ये छात्रसेना अधिकारी म्हणून सुद्धा काम केलं. या सगळ्या माध्यमातून मी अनेक विद्यार्थी घडवले आणि माझे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं काम करत आहेत. हे काम करत असताना शैक्षणिक विभागामध्ये सर्व शिक्षा अभियान असेल, छात्रसेना अधिकारी घडवण्याचे काम असेल, क्रीडा शिक्षक घडवण्याचं असेल, तर यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून अनेक वेळा मला शासनाने संधी दिली आणि त्या ठिकाणी सुद्धा मी चांगल्या प्रकारचं काम करू शकलो. ह्या कामाची दखल घेऊन मला अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यापैकी मला जो राष्ट्रीय पुरस्कार दिल्लीला मिळाला, त्यामध्ये आपल्या भारताचा महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यासुद्धा उपस्थित होता. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आज नुकताच मला लोकमतने नांदगाव लोकमत गौरव पुरस्काराने, नांदगाव रत्न गौरव पुरस्काराने सन्मान केलेले आहे. त्याबद्दल मी लोकमत परिवाराचा खूप आभारी आहे. आणि मला जरी अनेक पुरस्कार मिळालेले असले तरी लोकमतचा जो पुरस्कार आहे तो कुठंतरी आपल्या माणसांनी, आपल्या घरच्या माणसांनी आपल्याला दिलेली शाबासकीची थाप आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी लोकमतचा खूप आभारी आहे. कारण लोकमत परिवार किंवा लोकमत हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय दैनिक आहे. समाजाचं ज्या प्रश्न असतील ते प्रश्न मांडणारं आणि लोकांच्या समस्या सोडवणारं हे मोठं दैनिक आहे. म्हणून लोकमत परिवाराचा मी खूप खूप आभारी आहे. आणि ईश्वराला एकच प्रार्थना करेल, हे भगवान मुझे दुनिया की सेवा का वरदान दो, हे भगवान मुझे दुनिया की सेवा का वरदान दो, दुखियों का दुख मिटा सकूं, दुखियों का दुख मिटा सकूं, ऐसी शक्ति महान दो. धन्यवाद. एक शिक्षक म्हणून सर्व पालकांना माझं आव्हान म्हणण्यापेक्षा विनंती आहे की आज आपल्या या पिढीला, आपल्या या पाल्यांना, आपल्या या विद्यार्थ्यांना सोशल मीडियाची खूप मोठी भीती आहे. टी व्ही आहे, नेट आहे, त्याच्यानंतर मोबाईल आहे. या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांवर अतिशय वाईट संस्कारांचा मारा होऊ शकतो. म्हणून आपणास विनंती आहे की आपली जी भारतीय संस्कृती आहे, त्या भारतीय संस्कृतीमध्ये आपलं जे शिक्षण पद्धती आहे, आपलं योग आहे, खेळ आहे, या अभ्यास या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं आपल्या पाल्याला घडवू शकतो. म्हणून पुन्हा एकदा आपल्या भारतीय संस्कृतीकडे वळण्याची आज गरज आहे. म्हणून पालकांना विनंती करेल की आपल्या पाल्यांकडे लक्ष द्या आणि परत एकदा आपण त्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवून आपलं पाल्य कसा चांगलं होईल याकडे लक्ष द्या, अशी आपल्याला विनम्र विनंती करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही.